हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. आज आपण जाणार आहोत भिवंडीला. माझ्या मित्राला ॲक्च्युली आज माझा वीक ऑफसुद्धा होता आणि माझ्या मित्राला आज वन मंथ ॲनिव्हर्सरी होती त्याच्या लग्नाची. सो त्याला भेटून यायचं होतं. सो थोडा लांबचा प्रवास होता पण मजा आली. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल. सो तुम्ही बघू शकता की टिटवाळ्याला आपण आता मस्तपैकी ऑटो पकडून उतरलेलो आहोत आणि आता आपण डिरेक्टली जाणार आहोत कल्याणवरून आपण ऑटोने जाणार आहोत. ऑफकोर्स लास्ट ह्याच्यामध्ये तुम्ही माझा मित्र बघितला असेल, तोच मित्र आज माझ्यासोबत परत एकदा येणार आहे. सो थोडेसे पैसे काढायचे होते. सो ATMमध्ये गेलो सकाळ आणि नशीब हे ATM चालू होतं. सो दॅट वॉज अ प्लस पॉईंट. सो आता आपण पैसे काढलेले आहेत आणि आपण आता थेट जाणार आहोत कल्याणला. सो तुम्ही बघू शकता की पैसे काढण्यामध्ये थोडा टाईम गेलेला आहे. सो त्याच्यामध्ये माझी ॲक्च्युली ट्रेन गेली, पण नंतर दुसरीची ट्रेन आली, त्याच्यामध्ये मी चढलेलो आहे. तुम्ही बघू शकता की सकाळ एवढी गर्दी होती की मला या ट्रेनमध्ये सुद्धा चढायला नाही मिळालं. आणि 2 नंबर प्लॅटफॉर्मला सुद्धा सेम कंडिशन होती. सो फायनली बघू शकता मी जास्त व्लॉगिंग न करता डिरेक्टली आपण उतरलेलो आहोत आता कल्याणला. आणि लास्ट टाईम तुम्ही नोटीस केलं असेल की माझा मित्र लवकर पोचला होता आणि मी लेट गेलो होतो. यावेळेला थोडं उलटं होतं. यावेळेला मी थोडा लवकर गेलो आणि माझा मित्र थोडा लेट होता. सो फायनली आम्ही लोक आता भेटलेलो आहोत आणि आता आम्ही लोक एवढ्या गरमीमध्ये डिरेक्टली जाणार आहोत भिवंडीला. भिवंडीला तुम्हाला माहिती असेल की आपल्याला 2 ऑटो चेंज करावे लागतात. सो एवढ्या गरमीचं सुद्धा भूक लागली होती आणि नंतर मग मस्तपैकी एक ज्यूस पण प्यायलो आणि नंतर मग आम्ही लोकांनी ढोकळा वगैरे खाऊन परत एक दुसरी ऑटो पकडलेली आहे. आणि गाईज नजारा एवढा चांगला आहे पण उन्हामुळे ना एवढ्या उन्हाच्या झळा लागत होत्या. सो आय जस्ट रिक्वेस्ट यू की प्लीज पाण्यावरती जोर द्या आणि जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्या. सो आम्ही आता उतरलेलो आहोत भिवंडी बायपासला आणि तिथून आता आमचा मित्र आम्हाला घ्यायला येणार होता. सो फायनली मित्राचा कॉल वगैरे झालेला आहे. हा माझा मित्र, त्याला विश वगैरे केलं, त्याने आम्हाला घरापर्यंत ड्रॉप केलं. हे त्याचं घर आहे पण त्याने आज त्याचा आज ऑफिसचा पहिला दिवस होता, त्याचं स्वतःचं ऑफिस होतं. सो त्याला मस्तपैकी गिफ्ट वगैरे दिलं. त्याची 1 मंथ ॲनिव्हर्सरी होती. वाईफला नाही भेटू शकलो कारण ती तिच्या माहेरी गेली होती. सो हे माझ्या मित्राचं घर. आम्ही मस्तपैकी एवढं सुंदर त्याने अरेंजमेंट केली होती आणि मस्तपैकी खाऊन पिऊन पोटभर खाल्लं आणि नंतर मग आम्ही फायनली निघालो होतो परत घरी जायला. सो हे बघू शकता लास्टचा एक पीक होता आणि फुल ऑन धमाल केलेली आहे. त्यामुळे मग थोडंसं एक सरबत वगैरे पिऊन मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलं आणि नंतर मग विचार केला की खूप भूक लागली. हे तुम्ही बघू शकता आम्ही लोक आलो होतो कल्याण स्टेशनला काही बेसिक शॉपिंग केली होती आणि माझ्या मित्राला लस्सी प्यायची होती. सो त्याने लस्सी पिली आणि मला काही नव्हतं घ्यायचं होतं कारण मला एवढी भूक नव्हती लागली. सो फायनली आता माझा मित्र जात होता. थँक्यू सो मच सोमनाथ फॉर कमिंग विथ मी. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी कल्याण स्टेशनला त्याला बाय बाय करून आपण आता ऑन द वे निघणार आहोत घरी. सो एवढा थकलो होतो गाईज एवढ्या गरमीमध्ये, पण आपल्याला काय पण करून संध्याकाळी अजून एक बड्डे सेलिब्रेशन होतं. सो तो आपण एन्जॉय करणार आहोत. सो फायनली मी उतरलेलो आहे टिटवाळा स्टेशनला आणि थोडीशी जी शॉपिंग केली कल्याणला ते मी नाही दाखवू शकलो कारण तेवढा वेळ पण नव्हता आणि ऊन खूप लागत होतं. सो तुम्ही बघू शकता मस्तपैकी पावसासाठी आपण आता क्रॉक्स घेतलेले आहेत आणि तुम्ही गेस करू शकता की हे क्रॉक्स मला कितीला मिळालेले आहेत. आणि मस्तपैकी आंबे घेऊन आपण आलेलो आहोत घरी. सो फायनली आता इव्हनिंग झालेली आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या जिजूंचा आज बड्डे होता. सो आपण आता बड्डे सेलिब्रेट करायला जाणार आहोत. सो ताईला फोन वगैरे केला की मी येतो आहे. केक वगैरे अरेंज करायचा होता आपल्याला. सो केक वगैरे अरेंज केला आणि मग पुढचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. ॲक्च्युली आमच्या एरियामध्ये बरेचसे केकचे शॉप आहेत आणि पण म्हणतात ना खूप 2-3च आहेत ज्याच्यामध्ये फ्लेवर वगैरे पण असतात आणि सगळं चांगलं असतं. पण एक छोटासा पोपट झालेला आहे तो मी तुम्हाला पुढे लवकरात लवकर सांगणार आहे. तर हे बघा गाईज 90 डिग्री म्हणून आपल्या टिटवाळ्यामध्ये असेल, तुम्हाला माहिती असेल. सो तिकडे मी गेलो आणि एवढी काही व्हरायटी नव्हती पण थोडीफार ठीक होती. सो आपण आता चलूया केक बघायला. सो बघू शकता व्हरायटी होती पण मोस्ट ऑफ सगळी चॉकलेटमध्ये होती. आणि फायनली आपण हाच केक बुक केला आहे चॉकलेटचा, कारण ताईला फोन केला, ती बोलली की चॉकलेटचाच घे म्हणून, कारण जिजूंना चॉकलेटचा केक आवडतो.
सो केक बुक केला, केक तिथेच ठेवला कारण मग घरी जेवढं जिजूंना सांगायचं नव्हतं की मी केक बुक केलेला आहे म्हणून. आणि नंतर मग गाईज तिथे मला पॉपर नाही मिळाला, मला पॉपर घ्यायचा होता बिकॉज एक छान वाटतं. सो परत आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाणार आहोत. आणि गाईज तिकडे मी जेव्हा पोचलो तेव्हा मला समजलं की इकडे एवढी व्हरायटीज होती केकची की नंतर एक मस्तपैकी पोपट झाले. सो आपण फक्त पॉपर घेतलेला आहे तिथून आणि नंतर निघालेलो आहोत डिरेक्टली घरी जायला ताईच्या. सो गाईज इथे वॉचमॅनकडे मी पॉपर ठेवलेला आहे आणि मी जातो आहे आता ताईकडे कारण भाऊजींना ओवाळायचं वगैरे होतं. सो तो पण एक व्लॉगमध्ये आपण शूट केलेला आहे. येडच आहे खरंच. सो ताई खूप झाली कारण खूप दिवसानंतर ताईकडे गेलो होतो. आणि हे बघा हे आमचे छोटे बंधू. तू काय बोलतो? सालका फोन करतो मध्ये दिसला असेल. खूप नॉटी आहे आणि त्याने माझ्याकडे बघून थोडा रुसला होता की मी केक बर्थडे बॉय कुठे आहे कारण त्याला माहितीच नव्हता. पण केक करून बुक करून ऑलरेडी शॉपमध्ये ठेवलेला आहे. सो आमचे बर्थडे बॉय होत आहेत रेडी. हॅपी बर्थडे. थँक्यू. गेटिंग रेडी. काय झालं? तुम्हाला काय बोलला? सारखा का फोन करतो? हा केक नाही आणला मी. केक कशाला पाहिजे? तुझा बर्थडे थोडी आहे. तुझा बर्थडे नाही ना. सो फायनली गाईज आता ताईने थोडीशी तयारी केलेली आहे आणि गप्पा वगैरे मारल्या, थोडं भाच्याला समजवलं. म्हणजे तो एवढा असा रागवला नव्हता पण त्याचं ते चालूच असतं. आणि तुम्ही बघू शकता की मस्तपैकी ओवाळणी वगैरे होत आहे. आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं जेव्हा म्हणजे बोलतात ना मोठ्या लोकांचा बड्डे असतो आणि आपण काहीतरी छोटीशी अरेंजमेंट करतो. मी काही गिफ्ट नाही देऊ शकलो पण एक छोटासा केक अरेंज केला होता. सो दॅट्स इट. सो फायनली आम्ही आता जेवायला निघालो होतो बाहेर. सो गाईज तुम्ही आमच्यासोबत चला आणि फुल ऑन एन्जॉय करा. सो त्यांना मी पुढे पाठवलं गाईज आणि त्यांना माहीत नव्हतं की जो पॉपर घेतलेला होता तो इकडे ठेवला होता. सो पॉपर घेतला, माझ्या वडिलांना भेटलो आणि नंतर मग आपण जो केक बुक केला होता तो परत आपण एरियामध्ये येऊन केक बुक केला. आणि अनायसे आम्ही लोकांनी डिसाईड केलं केकच्या शॉपच्या 2-3 शॉप सोडून नंतरच आपलं रेस्टॉरंट होतं. जे रेस्टॉरंट फार जुनं आहे आणि खूप चांगलं आहे. सो केक जो आपण बुक केला होता तो मस्तपैकी आता पॅक होतो आहे आणि आपण थोड्या वेळाने एन्जॉय करणार आहोत केक कटिंग. सो माझी ताई आणि माझे वडील वेट करत होते इकडे. आणि नंतर मग आपण आता AC सेक्शन बुक केलं आहे कारण एवढ्या गरमीमध्ये खाली बसणं वॉज व्हेरी इम्पॉसिबल. सो गाईज इथे खूप वर्षानंतर आम्ही लोक आलो होतो ते पण व्हेज जेवण खायला आणि खूप छान जेवण होतं. सो इकडे थोडी बसायची अरेंजमेंट चालू आहे आणि स्टील माझ्या भाच्याने जेव्हा केक बघितला तेव्हा तो एवढा खुश झाला. आणि तिकडे मग मस्तपैकी आपल्याला केकचा प्लॅटर आलेला आहे आणि आपण आता त्याच्यावरती ठेवून मस्तपैकी केक कटिंग करणार आहोत. सो इकडे तुम्ही बघू शकता की माझ्या भाचा फुल ऑन रेडी आहे केक कटिंग करण्यासाठी. सो इकडे मस्तपैकी कॅमेरा ठेवलेला आहे आणि आपण आता सेलिब्रेशन करणार आहोत. सो भाऊजी वन्स अगेन हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस यू. कीप स्माइलिंग ऑलवेज. आणि बघा तुम्ही गरमागरम मस्तपैकी जेवण आलेलं आहे. आम्ही मस्तपैकी आपण पनीर बटर मसाला मागवलेला आहे आणि रोटी मागवली होती आणि नंतर मग मस्तपैकी आम्ही चायनीजचा राईस मागवला होता. सो फर्स्ट टाईम माझ्या वडिलांनी चायनीजचा राईस खाल्ला आणि त्यांना खूप आवडला. सो हे बघू शकता इथे बिलिंगचं मस्त आपलं काही काम नव्हतं याच्यामध्ये कारण आणि भाऊजींना थोडं ऑफिसला जायचं होतं. सो ते पुढे गेले होते आणि आम्ही लोक नंतर मागवून गेलो.
सो तुम्ही बघू शकता ही मस्तपैकी भरपेट जेवण झालेलं आहे. माझा भाचा एकदम खुश होता आणि आपण आता या रेस्टॉरंटला बाय बाय करत मस्तपैकी जाणार आहोत घरी. बट गाईज वेट, आपण घरी जाण्याच्या आधी एक जो पॉपर घेतला होता तो ॲक्च्युली वडील मला थोडं ओरडले की इकडे केलं तर खूप कचरा वगैरे होईल. सो त्याच्यामुळे मस्तपैकी रोडवरच पॉपर फोडला. मग जिजूनंतर ऑफिसला गेले आणि असा होता आजचा दिवस. सो गाईज जिजूंना सोडलं आणि त्यानंतर आम्ही लोक आजोबांकडे गेलो होतो, कारण खूप दिवस आजोबांना बघितलं नव्हतं. सो आजोबांना भेटलो. आजोबांना टिफिन द्यायचा होता जो ताईने बनवला होता तो दिला आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत घरी, कारण दुसऱ्या दिवशी माझी होती मॉर्निंग. सो आराम करणं पण गरजेचं होतं. सो तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आता आपण पळत आजोबांना भेटलो आणि त्यांची पण तब्येत व्यवस्थित होती लकीली. आणि आपण आता डिरेक्टली डबा देऊन जाणार आहोत घरी. सो आजोबांसोबत थोडेसे गप्पा वगैरे मारल्या आणि त्यांना जे आंबे दिले होते ते त्यांना खूप आवडले आणि आपण आता फायनली निघणार आहोत घरी. आय होप गाईज तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट. भेटूया पुन्हा लवकरच. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग.